नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास. पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांची धडक कारवाई. पुणे नाशिक व चाकण शिक्रापूर महामार्गावर नियमभंग करणाऱ्यावर दंडात्मक बडगा. चाकण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांच्या वाहतूक शाखेमार्फत हद्दीतील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. 10 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट आणि त्यानंतर 21 ऑगस्ट दरम्यान पुणे नाशिक महामार्ग तसेच चाकण परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यावर ही धडक कारवाई करण्यात आली. भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्या तसेच फटाक्यासारख्या कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट व इतर दुचाकी अशा एकूण 55 वाहनावर थेट कारवाई करून त्यांचे बेकायदेशीर सायलेन्सर जागीच काढून जप्त करण्यात आले. शाळा व महाविद्यालय परिसरात महामार्गावर विनापरवाना ड्रायव्हिंग नसलेले वाहने यांच्यावरही कडक कारवाई करण्यात आली. तसेच पुणे नाशिक महामार्गावर बेशिस्तपणे वाहने उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या 21 बसेस, 37 इतर वाहने आणि 13 रिक्षावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वैध कागदपत्र नसलेले, फॅन्सी नंबर प्लेट असलेली व गंभीर नियमभंग करणारी अनेक वाहने पडताळी अंती चाकण वाहतूक विभागाच्या आवारात जप्त करण्यात आली आहेत. ही सदर कारवाई माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड श्री विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त श्री सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त श्री विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त GR इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या मोहिमेत चाकण वाहतूक विभागांचे पोलीस निरीक्षक दीपक गोसावी, पोलीस उपनिरीक्षक नामदेव गाडे व चाकण वाहतूक विभागांच्या सर्व पोलीस अंमलदारांनी रस्त्यावर उतरून ही कारवाई केली. इथून पुढेही पुणे नाशिक हायवे तसेच चाकण शिक्रापूर हायवेवर जी वाहने रस्त्याच्या कडेला नो पार्किंग मध्ये लावून जातात त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल असेही यावेळी वाहतूक विभागांच्या वतीने सांगण्यात आले. नागरिकांनी नियम पाळावे आणि सहकार्य करावे असा इशाराही यावेळी पिंपरी चिंचवड वाहतूक विभागांच्या वतीने करण्यात आला. धन्यवाद. चाकण वाहतूक विभागाअंतर्गत आम्ही जी आता सायलेन्सर आहेत, मॉडिफाय सायलेन्सर, की जेणेकरून ते रस्त्याच्या वरती जाताना एकदम मोठ्या प्रमाणात आवाज करतात. मूळ गाडीमध्ये असलेला सायलेन्सर जो असतो तो बदलून दुसरा मॉडिफाय सायलेन्सर लावतात. त्याच्यावर आम्ही कारवाई MV ऍक्ट प्रमाणे कारवाई करतो. या कारवाईच्या अंतर्गत आम्ही माननीय आमचे CP सर, नंतर ऍडिशनल CP सर, आमचे DCP ट्रॅफिक सर, तसेच एबल 3 सर म्हणजे ACP 3 सर इनामदार सर, अशा आम्ही यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सूचनांप्रमाणे सदरची कारवाई करण्यात आलेली आहे. तर एकंदरीत एकूण 60 मोटरसायकल्स यांच्यावरती कारवाई करून त्यांचे सायलेन्सर काढून घेण्यात आलेले आहे आणि इथून पुढे अशीच ही कारवाई चालू राहणार आहे, जेणेकरून नॉइज पोल्युशन वगैरे होऊ नये, लोकांना वगैरे त्रास होतो त्याचा. शाळा, हॉस्पिटल्स वगैरे असतात, रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात आवाज करत जे वाहने जातात त्यांना कुठेतरी आळाचा उद्देश आहे. सरसकट चाकण वाहतूक विभागाअंतर्गत आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे आणि एकूण 60 मोटरसायकल्स यांच्यावरती कारवाई करून सायलेन्सर काढण्यात आलेले आहेत. रिक्षा, ऑटो रिक्षांवरती सुद्धा आहे की सध्या चाकण, माळुंगे इथं वाहतूक कोंडीची समस्या बरीचशी आहे, त्याला कारण पण बरीचशी आहेत. त्यातल्या ऑटो रिक्षा जे आहे ते बेशिस्तपणे लावतात, वाहनांना अडथळा निर्माण करतात. तर अशा बेशिस्त वाहन ऑटो रिक्षा चालकांवर ही कारवाई करण्यात येत आहे, जेणेकरून त्यांच्याकडे युनिफॉर्म नसतो, लायसन्स, नंतर बॅज, परमिट हे चेक करतो. ते चेक व्यवस्थित असेल तर त्यांना आम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही. ज्यांच्याकडे ह्या गोष्टी आढळून येत नाहीत ते आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही सुद्धा आमची कारवाई चालू राहिलेली आहे आणि पुढे भविष्यात चालू राहणार आहे. आतापर्यंत आम्ही ह्या 13 रिक्षांवर कारवाई करण्यात आलेली आहे आज सकाळपासून आणि पुढे भविष्यात सुद्धा अशी कारवाई सुरू राहील.